शासनानं सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदारांना 3 महिन्यांचा धान्य साठा एकाच वेळी उपलब्ध करून दिलाय। मात्र लाभार्थ्यांच्या वाटपाच्या याद्या प्रसिद्ध न करता केवळ एका महिन्याचीच वितरण यादी देण्यात आली आहे। उर्वरित 2 महिन्यांचा धान्य साठा दुकानदारांच्या गोदामात पडून आहे। त्यामुळे साठवणूक, देखभाल, उंदरांमुळे होणारं नुकसान, वजनातील तूट आणि इतर खर्चाचा संपूर्ण भार दुकानदारांवर पडत असल्याने दुकानदारांमधून तीव्र नाराजी व्यक्त होतीये। शासनाकडून 3 महिन्यांचं धान्य एकाच वेळी उचलण्याचे आदेश दिल्यानंतर रेशन दुकानदारांनी नियमानुसार धान्याचा साठा करून घेतला। परंतु प्रत्यक्ष वितरणासाठी फक्त एका महिन्याचीच लाभार्थी यादी देण्यात आली आहे। परिणामी उर्वरित धान्य गेल्या 2 महिन्यांपासून गोदामात पडून आहे। बहुतांश स्वस्त धान्य दुकानदारांकडे मोठ्या प्रमाणावर धान्य साठवून ठेवण्यासाठी पुरेशी जागा, सुरक्षित गोदामं किंवा अतिरिक्त सुविधा उपलब्ध नाहीत। त्यामुळे दीर्घकाळ धान्य साठवून ठेवताना उंदीर, कीड, आर्द्रता तसंच नैसर्गिक कारणांमुळे धान्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे। याशिवाय वजनातील तूट किंवा इतर नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी दुकानदारांवरच येत असल्याची तक्रार दुकानदारांनी केली आहे। वास्तविक शासनाने जितक्या महिन्यांचा धान्य साठा दिला आहे तितक्याच महिन्यांच्या वितरण याद्याही एकाच वेळी प्रसिद्ध केल्या पाहिजेत। त्यामुळे धान्य वेळेत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचेल, दुकानदारांवरील अतिरिक्त साठवणुकीचा ताण कमी होईल आणि अनावश्यक आर्थिक नुकसानही टळेल। अन्न आणि नागरी पुरवठा विभागाने तातडीने दखल घेऊन प्रलंबित महिन्यांच्या वितरण याद्या प्रसिद्ध कराव्यात किंवा दुकानदारांना होणाऱ्या नुकसानीची जबाबदारी शासनाने स्वीकारावी, अशी मागणी स्वस्त धान्य दुकानदारांकडून होत आहे।